नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी साथीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. एक मोठा प्रश्न सध्या सगळ्यांच्या मनात घर करून बसलाय, तो म्हणजे मस्तपैकी वाढत असलेले कापसाचे भाव अचानक थांबलेच कसे? बाजारात जी एक तेजी आली होती, एक उम्मेद जागी झाली होती, तिला अचानक असा ब्रेक का लागला? चला, आज आपण यामागची सगळी कारणं अगदी सोप्या भाषेत एका कहाणीसारखी समजून घेऊया. ओहो, आठवून बघा ना. डिसेंबरच्या शेवटापासून जानेवारीच्या मध्यापर्यंत काय मस्त वातावरण होतं बाजारात. रोज भाव थोडे थोडे का होईना, पण वाढत होते. सगळ्यांना वाटत होतं की आता काय, भाव 9,000चा पार जाणार. पण झालं उलटच. अचानक सगळं शांत झालं, वाढ थांबली आणि आता पुढे काय करायचं ही चिंता सगळ्यांना लागून राहिली. पण यामागची कारणं खोलात जाऊन समजून घेण्याआधी एक छोटीशी आठवण. आपण जर अजून कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे बाजारातले असे महत्त्वाचे अपडेट्स आणि विश्लेषण आपल्यापर्यंत वेळेवर पोचत राहील. बरं, आजची परिस्थिती नीट समजून घ्यायची असेल तर आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. म्हणजे नेमकं काय घडलं होतं ते एकदा आठवून घेऊया. ज्यावेळी बाजारात तेजी होती ना, आणि सगळ्यांच्या मनात एक नवी आशा होती. चला पाहूया नेमकं काय चित्र होतं तेव्हा. आता ही स्लाइड बघा, इथं सगळं स्पष्ट दिसतंय. बाजारात कशी एक गती आली होती बघा. प्रति क्विंटल 700-800 रुपयांची वाढ झाली. 8,000चा महत्त्वाचा टप्पा पण पार झाला होता. आणि म्हणूनच जेव्हा ही तेजी अचानक थांबली तेव्हा शेतकऱ्यांची निराशा होणं अगदी साहजिक होतं. मग प्रश्न हाच उभा राहतो की ही वाढ थांबली तरी कशामुळे? बाजारात असं नेमकं काय घडलं की तेजीच्या गाडीला असा अचानक ब्रेक लागला? चला आता या प्रश्नाचं उत्तर शोधूया. खरं तर या सगळ्या बदलामागे एक मोठा खेळाडू आहे आणि त्याचा थेट संबंध आहे सरकारच्या एका संस्थेशी. पुढच्या स्लाइडवर पाहूया हे नेमकं कोण आहे. तर हा खेळाडू आहे CCI, म्हणजेच भारतीय कापूस महामंडळ. आता ही संस्था काय करते? तर ही दरवर्षी शेतकऱ्यांकडून हमी भावानं कापूस खरेदी करते आणि त्याचा एक मोठा साठा स्वतःकडे ठेवते. आणि याच संस्थेच्या एका निर्णयामुळे बाजाराचं सगळं गणितच बदलून गेलं. आणि हा आकडा बघा, 82 लाख. अहो, 82 लाख गाठी. ही काही लहानसहान गोष्ट नाहीये. बाजारात इतका प्रचंड साठा येणार या नुसत्या एका बातमीनंच सगळं चित्र पालटवलं. व्यापाऱ्यांनी लगेच हात आखडता घेतला, खरेदीचा वेग कमी केला आणि झालं, वाढत्या भावांना तिथल्या तिथेच ब्रेक लागला. हेच ते सर्वात मोठं आणि मुख्य कारण. पण थांबा, गोष्ट फक्त इथंच संपत नाही. हे फक्त CCIच्या साठ्यांपुरतं मर्यादित नाहीये. यामागे एक मोठी रणनीती आहे, एक डावपेच आहे. आणि त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सरकारनं लावलेला तो 11% आयात कर. पाहूया या करामागचं गुपित काय आहे. आता बघा, सरकारची रणनीती कशी होती. पहिलं, शेतकऱ्यांकडून कमी म्हणजे हमी भावानं कापूस खरेदी करायचा. दुसरं, आयात शुल्क लावून बाहेरचा कापूस महाग करायचा, म्हणजे देशातले भाव आपोआपच वाढणार. आणि तिसरं, ह्याच वाढलेल्या बाजारात आपला तो 82 लाख गाठींचा साठा विकायला काढायचा. म्हणजे काय? तर आयात शुल्कामुळे सरकारला आपला कापूस तोट्यात विकायची गरजच पडली नाही, उलट चांगल्या भावात विकायची आयती संधी मिळाली. आणि म्हणूनच शेतकऱ्यांची अवस्था काय झाली आहे हे सांगणारी एक जुनी म्हण अगदी चपखल बसते. पावसानं झोडपलं आणि राजानं मारलं. म्हणजे बघा, एकीकडे निसर्गाचा लहरीपणा आणि दुसरीकडे सरकारच्या धोरणांचा असा फटका. यामुळे शेतकरी अगदी हतबल झाला आहे. बरं, हे सगळं का आणि कसं घडलं हे तर आता आपल्या लक्षात आलंय. पण ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून आज ह्या क्षणी बाजारात काय स्थिती आहे, शेतकऱ्यांच्या कापसालाच काय भाव मिळतोय? चला आता थेट आकड्यांवर एक नजर टाकूया. हा तक्ता बघा, यात वेगवेगळ्या बाजार समित्यांमधले भाव दिलेले आहेत. सिंधीम सेलूमध्ये 8,400, हिंगणघाटमध्ये 8,350, तर अकोला उमरेड नंदुरबारमध्ये साधारण 8,200 रुपये भाव दिसतोय. म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे, भाव साधारणपणे 8,000 ते 8,500च्या मध्ये स्थिर झाले आहेत. पडलेले नाहीत, पण वाढतानाही दिसत नाहीत. ठीक आहे, कारणं समजली, आजचे भावही पाहिले. पण आता या सगळ्या माहितीच्या आधारावर एक शेतकरी म्हणून पुढे कोणता निर्णय घेणं शहाणपणाचं ठरेल? चला काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊया. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, CCIनं आपला तो 82 लाख गाठींचा प्रचंड साठा विकायला सुरुवात केली आहे. दुसरा मुद्दा, इतका मोठा पुरवठा बाजारात येत असल्यामुळे भाव 8,500च्या वर जाण्याची शक्यता नजीकच्या काळात तरी खूपच कमी आहे. आणि तिसरा, सध्या बाजारात 7,900 ते 8,300 रुपयांचा एक स्थिर दर मिळतोय. याचा सरळ अर्थ काय होतो? तर जास्त भावाची वाट बघत बसण्यात आता धोका आहे. त्यापेक्षा आता जो भाव मिळतोय त्यात टप्प्याटप्प्याने कापूस विकणं हाच एक व्यावहारिक आणि सुरक्षित निर्णय ठरू शकतो. म्हणजे भविष्यात भाव पडले तर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.
अर्थात शेवटी निर्णय हा ज्याचा त्याचा वैयक्तिक आहे. या माहितीचा वापर करा, शांतपणे विचार करा आणि आपल्या शेतीसाठी, आपल्या कुटुंबासाठी जो सर्वात योग्य वाटेल तोच निर्णय घ्या. आणि हो, बाजारातल्या अशाच घडामोडींचा सखोल आणि स्पष्ट विश्लेषण, तेही आपल्या सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी कृषी साथी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.